ऑस्ट्रेलिया शांततेसाठी ओळखला जाणारा देश, पण रविवारी सायंकाळी सिडनीच्या प्रसिद्ध बॉन्डी बीचवर जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरला। हा केवळ एक गोळीबार नव्हता, हा होता गेल्या 3 दशकातील सर्वात घातक गन अटॅक। आणि आता स्पष्ट होत आहे की हा हल्ला सुनियोजित दहशतवादी आणि जीवविरोधी होता। रविवारी बॉन्डी बीचवर यहुदी समुदायाचा हनुक्का उत्सव सुरू होता। सुमारे 1000 लोक उपस्थित होते। आनंद, उत्साह आणि जल्लोष या बीचवर पाहायला मिळाला। आणि तेवढ्यातच 2 बंदूकधारी समुद्र किनाऱ्यावर दाखल होतात आणि फक्त गोळीबाराचा आवाज ऐकू येतो। क्षणातच अंधाधुंद गोळीबार सुरू झाला। 10 मिनिटे, सलग 10 मिनिटे लोक पळत होते, ओरडत होते आणि कोसळत होते। या हल्ल्यामध्ये 16 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला। 40हून अधिक लोक जखमी झाले आहेत। यात 10 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे आणि 87 वर्षाचे वृद्धही आहेत। आता समोर आली आहे या हल्लेखोरांची ओळख। हे कोण परदेशी अतिरेकी नव्हते, हे होते बापलेक। 50 वर्षीय साजिद अक्रम आणि त्याचा मुलगा 24 वर्षीय नवीद अक्रम, या 2 दहशतवाद्यांचं हे नाव आहे। हे दोघेही पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे, जी धक्कादायक आहे। हल्ल्यानंतर न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी कारवाई केली। चकमकीत साजिद अक्रम ठार झाला, तर त्याचा मुलगा नवीद हा गंभीर जखमी आहे आणि रुग्णालयामध्ये उपचार घेतोय। पोलीस आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत या घटनेला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केलं। तपासामध्ये घटनास्थळावरून काही गोष्टी जप्त करण्यात आल्या, त्यात 6 हत्यारे जप्त करण्यात आली। हल्लेखोरांच्या कारमधून एक महत्त्वाची बाब ती प्रकर्षानं म्हणजे ओळखपत्र मिळालं आणि आयसिसचा झेंडा सापडला। धक्कादायक बाब म्हणजे साजिद अक्रमकडे 10 वर्षांचा वैध बंदूक परवाना होता। तो गन क्लबचा सदस्य होता। कायद्यानुसार त्याच्याकडे शस्त्र ठेवण्याचा अधिकार होता। यामुळेच आता ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नवीद अक्रम याचं जर इतिहास पाहायला गेला तर ऑस्ट्रेलियामध्ये तो जन्मला 2019 मध्येच त्याचे आयसिस सोबत संबंध असल्याचे समोर आले होते। त्याची चौकशीही झाली होती, तरीही तो मोकळा होता। आता नवीदच्या आईनं याबाबत प्रतिक्रिया दिली आहे आणि नवीदच्या आईचे शब्द काय आहेत तेही ऐका। आईचे शब्द धक्का देणारे आहेत। आपला मुलगा बेरोजगार होता, तो कोणाशी मिसळत नव्हता, कामापुरताच मर्यादित होता आणि तो असं काही करेल असं आपल्याला वाटत नाही, असं तिची आई म्हणते। पण तपासात समोर आलं 2022 मध्ये त्याला धार्मिक कट्टरतेशी संबंधित एका पोस्टमध्ये टॅग करण्यात आलं होतं। ही पोस्ट आता हटवण्यात आली आहे। पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, हा हल्ला जाणून बुजून यहुदी समुदायाला लक्ष्य करून करण्यात आलाय। आज बॉन्डी बीच शांत आहे, पण त्या वाळूमध्ये आजही भीती आहे आणि रक्ताचे डाग लोकांच्या मनातून पुसले गेलेले नाही आहेत। हा हल्ला फक्त 16 जीव घेऊन गेलेला नाही आहे, तर तो घेऊन गेलाय ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेवरील विश्वास। आणि आता संपूर्ण जग पाहत आहे दहशतवादाचा हा धूर कुठून आला आणि तो थांबवणार कोण। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।